नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही बघता आहात न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत। बातमी जळगाव मधली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथं शहरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये अमृत योजनेच्या कामासाठी गेल्या 8 दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डा करण्यात आलेला होता आणि या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक त्रस्त देखील झालेले होते। अनेक जण या खड्ड्यांमध्ये पडले देखील होते। त्यामुळे हे काम तातडीने करून खड्डा बुजवावा अशी विनंती स्थानिक सत्ताधारी भाजपचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी 3 दिवसांपूर्वी केलेली होती। अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना याची तक्रार करण्यात आलेली होती, मात्र अधिकाऱ्यांना हात जोडून देखील त्याची दखल घेतली न गेल्याने नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना या खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून कांचिलात लगावून चोप दिल्याने आता एकच खळबळ माजलेली आहे। आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। जळगाव मधल्या भुसावळ मधला हा सगळा प्रकार आहे। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। आपल्या सोबत आपले जळगावचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद देखील आहेत फोन लाईन वरनं। इम्तियाज, काय नेमका हा प्रकार आहे, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? सर, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे अमृत योजनेचे काम सुरू आहे। गेले 10 दिवसापासून वार्ड क्रमांक 20 मध्ये अमृत योजनेचे खड्डे खोदण्यात आलेले आहे। हे खड्डे खोदून सरळ असंच सोडून दिलेले आहे। महेंद्रसिंग ठाकूर यांनी ते अमृत योजनेचे अधिकारी आहेत त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा हे जे खड्डे तुम्ही खणलेले आहे हे खड्डे तरी विझवा। इथे लहान मुलं किंवा वयोवृद्ध हे इथे खड्ड्यामध्ये पडत आहे आणि दुर्घटना होत आहे। ते जर तुम्ही ऐकले नाही तर आम्ही तुम्हाला असं हात जोडून त्यांनी विनंती केली, परंतु अधिकाऱ्यांनी ते ऐकण्याचे मनस्थिती नव्हते। त्यांनी मग महेंद्रसिंग ठाकूर यांनी त्या अधिकाऱ्यांचा हात धरून त्यांना खड्ड्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि चांगला चोप दिला असत। बिलकुल इम्तियाज, धन्यवाद। आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। बातमी बीड मधली आहे। बीड जिल्हा पुरवठा विभागामध्ये डेटा एंट्रीसाठी पैशांची मागणी करत पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। हजारो रुपयांची आकारणी करत जनतेची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। यामुळे जिल्हा पुरवठा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची पोलखोल झालेली आहे। दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाई केली जावी अशी मागणी केली जाते। बीड जिल्ह्यामधला हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। जिल्हा पुरवठा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची पोलखोल आता या व्हिडिओमधनं झालेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत सध्या फोन लाईन वरनं। सुरेश, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? बीड जिल्ह्यामध्ये जे पुरवठा ऑफिस आहे ते बीड शहरामधल्या तहसीलमध्ये आहे आणि त्या ठिकाणचा हा प्रकार आहे। गेल्या अनेक दिवसापासून अशाच पद्धतीनं डेटा एंट्रीसाठी पैसे मागितले जात होते, मात्र तक्रारी करून देखील त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नव्हती। मात्र हा ज्यावेळेस व्हिडिओ आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना, विशेष बीडचे जे तहसीलदार आहेत श्रीकांत शिंदे यांना विचारला असता या व्हिडिओची सत्यता पाहून याची पडताळणी करून त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल। जो संबंधित कर्मचारी आहे त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। मात्र महत्त्वाचा विषय याच्यामध्ये हा आहे की हा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या अगोदर जे सामान्य नागरिक आहेत, एखादा जर रेशन कार्ड असेल आणि त्याचा जर आधार ऑनलाईन करायचा असेल, कारण जोपर्यंत आधार ऑनलाईन होत नाही, अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळत नाही, मग असं करण्यासाठी इथं जिल्हा प्रशासनानं मोहीम राबवली होती। मात्र जर त्यातले कर्मचारीच जर त्या मोहिमेला अशा पद्धतीने फाटा देत असेल तर खरंच ही चिंतेची बाब आहे। अशा पद्धतीने जर ते पैसे सामान्य नागरिकांकडून उकळत असेल आणि रेशन दुकानदाराकडून उघडत असेल तर यामधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली जाते। मात्र अद्यापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारला असता त्यांनी कॅमेऱ्यावरती तर बोलायला नकार दिला, मात्र यावरती कारवाई त्या संदर्भात अद्यापर्यंत कुठलंही त्यांनी हे केलं नाही। मग कोणती कारवाई होती हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। लाच मागतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। एकच खळबळ आता त्यामुळे माजलेली आहे, मात्र दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाईची मागणी देखील केली जाते।